चला स्पीडअप करा, विनंती असेल आपल्याला. खेळाडू आपण लगेच चेक करा चेंडू. विचार केला पहिला सामना मात्र वेलकम उसाटणे आणि त्यांना फाईट करत होता मात्र रोशन साई स्पोर्ट इरा 11 चिंद्रन संघ. मात्र काही सामना झाला त्या ठिकाणी. शेवटच्या चेंडूमध्ये 3 धाबीची गरज असताना मात्र चांगली गोलंदाजी केली सागर पाटीलने. चला स्पीडअप करा, विनंती असेल आपल्याला. दुसरा सामना पाहू शकाल आपण. जय गलेश्वर मात्र कायरा 11 धानसर संघ आणि त्यांना फाईट करतोय वडाफोन वहाल. हे दोन्ही संघ विचार केले ताकदीचं. एका ताकदीचे हे दोन्ही संघ. मात्र सलामीर मात्र दाखल झाला गेल्यात मैदानामध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रयास कोहली मात्र पाहू शकाल स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईकला फलंदाज प्रतीक पाटील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झाला गेलाय. चला स्पीडअप करा, विनंती असेल आपल्याला. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज बारक्या. चला विनंती असेल आपल्याला थोडासा स्पीडअप करा. जर्सी क्रमांक 01 ची गाडी मैदानामध्ये सज्ज. गोलंदाजी मार्कवरती चेंडू फेकण्यासाठी सज्ज. चला पंचांचा ग्रीन सिग्नल. हो पहिला चेंडू मात्र पाहावा लागेल पंच आमच्याकडे वळतात. मात्र हा खराब चेंडू, वाईट चेंडू, नासका चेंडू, नरकातला चेंडू. कोण नाही कोणचा डाल भात लोणचा. सासू असली मेवणी फसली आणि बायको नुसती बघतच बसली. म्हणजे कार्यक्रम फेट. पहिला चेंडू खराब. बिना पायल के बजे घुंगरू. बिना मेहनतीची धाव मात्र या ठिकाणी मिळत असताना संघाचा अकाउंट ओपन झाला गेलाय. चला विनंती असेल आपल्याला. वारंवार मात्र खूप उशीर करताय आपण. वेळेचा पूर्णपणे बंद नसेल याची मात्र पूर्णपणे नोंद घ्या आपण. पहिला चेंडू मात्र खराब फेकला या गोलंदाजाने. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती बारक्या गोलंदाज. जर्सी क्रमांक 1 ची गाडी. ओहो पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचा वापर केला होता या ठिकाणी. मात्र विचार केला ना, हा पहिला चेंडू मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली होता चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता पुन्हा एकदा तयार. ओहो काय सांगायचं आलं. आलाय तेडून नुसत्या उड्याच मारायचं काम करीतो. काय सांगायचं. पहिला चेंडू वाईट फेकला, त्यानंतर डॉट ना, त्यानंतर हे पायान खडं आलं. गड्या सांभाळ ना तर ढोपसाप फोडतील. म्हणजे कार्यक्रम फिट गड्या तुझा. पुढे एकदा तयार बारक्या. गोलंदाजी मार्कवरती. जर्सी क्रमांक 1 ची गाडी. चला बापू गाड्या सोडा. झेंडावरती करा बापू. ओहो फुलटा चेंडू. बा 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 या काय शेवटच्या मुवमेंटला मात्र विचार केला ना, काय शतरक्षण केलाय त्या ठिकाणी. पहा चेंडू मात्र खराब होता. त्यानंतर मात्र बॅकअप मात्र पाहू शकाल. तर बिमरसाठी मात्र तिसऱ्या पंचांसाठी मात्र रेफर केला जातोय. फलंदाजाने मात्र रिव्ह्यू घेतला जातोय. हंपर द्या निर्णय लवकर. हंपर द्या निर्णय लवकर. नाहीतर तुम्ही आता व्हाल पंक्चर. हा चेंडू फेअर डिलिव्हरी असेल. हा चेंडू मात्र खराब असेल, वाईट चेंडू असेल. पहा विचार केला मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतं. काय क्षेत्ररक्षण केलं. गडी बारीक आहे पण उड्यालाही मारितो. पायान काय काय बसलाय का त्यांनी. क्रिश होता त्या ठिकाणी. मात्र क्रिश सारखा मात्र छलांग लावतोय. वा ओहो बा 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 या काय उडाय भाई जाएगा. AK-47 डू 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 चौका.
आला गेल्यात या दोन धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा लावल्या गेल्यात तब्बल बिनबाद 8 धावा. पहिल्या षटक मार्ग असताना बारक्याचा मात्र विचार केला. अद्याप चेंडू फेकला गेला त्याने. ओहो पुन्हा एकदा फुल टच चेंडू. हो हो जाएगा तारा मंडल में. ओहो मामा ठाकुर सपना भी भाग गया और करण भी भाग गया. अभी शंकर बिहार किसके साथ गाना गाएगा? डीजे वाले के साथ. झिंगो झिंगो भाई. चौका आगमन आमच्या व्यासपीठावरती झाले, ज्यांच्या माध्यमातून स्वर्गीय इंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषकासाठी तब्बल 5,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झालंय. साहेबांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू डीजे थँक्यू. मात्र काय फलंदाजी करतोय यो गडी, काय खाऊन आलाय. कार्यक्रम फिट गड्या. बॉलर सावध तुझ्या किडनॅप फेल होतील आता. यो पिसालला गडी बॅटील कुईलू लावून तर ना आला. बोलनी सर रेकत बोलतो. पुढे एकदा तयार. ओहो बाबा आता काय सांगायचं आहे. आता काय ना ठेला गड्याना. खरकटी भांडी राहिली हातान ना चांगली टोपशी बाहेर. दमदार फलंदाजी, काय फटकेबाजी. वाह. पुन्हा एकदा चौकार आला गेलाय. या चौकारच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. धाव पटलावरती धावा लावल्या तब्बल 16 धावा. या षटकाचा विचार केला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. खूप मागडा ठरतो बारक्याचा विचार केला ना. सुरुवातीला मात्र वाईट चेंडू टाकला, त्यानंतर मात्र डॉट चेंडू टाकला, त्यानंतर पुन्हा एकदा मात्र खराब चेंडू टाकला. चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला. शेवटचा चेंडू शिल्लक. ओहो पुन्हा एकदा उडवला चेंडू. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी जेच करतोय पहा. ओहो फसला गेलाय त्या ठिकाणी. संपलाय फलंदाजाचा खेळ. पहिला झटका लागतोय. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. 18 धावा. ओहो आता तडाखा मात्र उडाला आहे. उंची जास्त लांबी कमी मात्र स्वतः. हो हो काय प्रयत्न केले होते. वा. पूर्णपणे मात्र शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडू पर्यंत पोहोचला होता. त्या क्षणाला मात्र शेवटच्या मुवमेंटला मात्र हा चेंडू जमिनीला दान होतोय. वा. प्रयत्न मात्र चांगले केले. तोपर्यंत मात्र धावा कंप्लीट केल्या गेल्या मैदानामध्ये. 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. दुसरा षटक मार्ग असताना धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल वाल संघाचा विचार केला. कौस्तुक दिले मात्र हा तडाखा आला बॅटच्या रॅडर मध्ये. बा 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 बा. काल्या काल्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला. दूर दूर मारेगा षटकार लेकिन झुकेगा नाही साला. थँक्यू. या षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 1 बाद 26 धावा. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. हा चेंडू मात्र बावा लागेल. पुन्हा एकदा लाईन भटकला. गोलंदाज विचार केला ना फलंदाजापासून हा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. ह्या गोलंदाजावरती मात्र प्रेशर आलाय थोडासा. षटकार आल्यानंतर थोडासा फलंदाजाच्या दूर पासून हा चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने. पुन्हा एकदा तयार. ओहो पुन्हा एकदा तडाखा. हो पुन्हा एकदा बॅक टू बॅक. हा येतोय दमदार फलंदाज. वाह काय फटकेबाजी. एक बाद 33.
धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 33 धावा. चला नवीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. चला स्पीडअप करा. तुषार आलाय गोलंदाजी मार्कवरती. या गोलंदाजाला मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल. पहिल्या षटकाचा विचार केला तब्बल 16 धावा खर्च केल्या. त्यानंतर गोलंदाजाला त्याने मात्र तब्बल 17 धावा खर्च केल्या. मात्र विचार केला ना दोन्ही गोलंदाजांनी मात्र खूप महागडे षटक फेकले गेल्यात. या तिसऱ्या षटकामध्ये मात्र या गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. जर्सी क्रमांक 7 ची गाडी पूर्णपणे कमबॅक करावं लागेल या गोलंदाजाला. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज बिपिन पावशे. हो पुन्हा एकदा हो हो बा 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 घुमैला तो षटकार. काय सांगायचंय आता. बिपिनी भडकला का काय आता. काय खरात ना बॉलरचा म्हणजे सुरुवातच गेली का काय. नुसतं ठोशाल नेता गडी. कारण गडी तसा आहेत. कार्यक्रम फिटूच करतील त्या. चला स्पीडअप करा विनंती असेल आपल्याला. फलंदाज षटकाराने अकाउंट केला. या पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवरती. हो या चेंडूचा विचार केला मात्र फसवा चेंडू टाकला होता. गंडिया बॉल भोंदिया बॉल शेंडी फोड्या बॉल. षटकार आल्यानंतर मात्र हा चेंडू मात्र डॉट फेकला आहे गोलंदाजाने. अशीच मात्र गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या 2 षटकाचा विचार केला मात्र पहिल्या गोलंदाजाने मात्र धावा खर्च केल्या तब्बल 16 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज 17 धावा खर्च केल्या. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू मात्र हो 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 काय शतरक्षण. वा दमदार शतरक्षण. तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट केले गेले. या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 40 धावा. तिसऱ्या षटकाचा विचार केला अद्याप या गोलंदाजाने चेंडू फेकल्या गेल्या तब्बल 3 चेंडू. धावा खर्च केल्या तब्बल 7 धावा. अजून या षटकाचा विचार केला मात्र 3 चेंडू मात्र शिल्लक असतील. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आला गेलाय फलंदाज प्रतीक पाटील. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू मात्र. वाह काय गोलंदाजी केली. वा या गोलंदाजाचा विचार केला ना पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार आल्यानंतर पूर्णपणे कमबॅक केलाय. मोठ्या पटक्यापासून मात्र जखडून ठेवला या विचार केला या फलंदाजाला. पुन्हा एकदा तयार मात्र चांगली गोलंदाजी केली अद्याप या गोलंदाजाने. हो पुन्हा एकदा गंडिया बॉल भोंदिया बॉल. काय सांगायचं आहे. कार्यक्रम फिट गड्या. कमबॅक मी तर म्हणेन या षटकामध्ये केलाय जरूर. पहिल्या चेंडूचा विचार केला षटकार आला. त्यानंतर मात्र काय चेंडू फेकल्या गेल्यात. 4 चेंडू फेकले. 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली. वाह दमदार. पुन्हा एकदा मात्र अलख्याच्यातून कट केला. 1 धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी उचल तो फेकतोय. कस्तूब 11 बहाल संघाचे ऑनर आहेत सन्माननीय कृष्णा शेठ गरज साहेब या ठिकाणी आगमन होत आहे. साहेब आपलं स्पर्धेच्या वतीनं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती चषकाचं शानदार पर्व. आज दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीतील ही दुसरी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. 2 बलाढ्य टीम एका बाजूला बहाल आणि दुसऱ्या बाजूला टीम दानसर ही लढत. निकित सर पहिल्या सामन्याचा विचार केला ना एका साईडला चिंद्रन संघ होता त्याला फाईट करत होता वेलकम उसाटणे संघ. प्रथम वेलकम उसाटणे संघाचा विचार केला. पहिले फलंदाजी करत असताना मात्र धावा एकवटल्या गेल्या होत्या तब्बल 35 धावा. 36 धावेचं लक्ष ठेवलं होतं. त्यानंतर मात्र काय गोलंदाजी केली उसाटणे संघाने. वा मात्र विचार केला 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 1 बाद 41 धावा. नवीन गोलंदाज आला गेलाय गोलंदाजी मार्कवरती. चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज राकेश फोर्जीला मात्र पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा तयार असेल राकेश फोर्जी. हो पुन्हा एकदा पाहिली जाईल. वाह काय गोलंदाजी. पूर्णपणे विचार केला ना पहिल्या 2 षटकाचा विचार केला मात्र चांगली फलंदाजी राहिली. त्यानंतर मात्र या गोलंदाजाचा विचार केला काय गोलंदाजी करतोय. वाह पहिला चेंडू मात्र डॉट चेंडूने मात्र सुरुवात करतोय. जर्सी क्रमांक 7 ची गाडी. वाह दमदार. गडी बारीक आहे पण लई फिरी देतो गडी. कार्यक्रम फिट. पुन्हा एकदा हलक्याशा त्यानं कट केलं. 1 धाव तर कंप्लीट केले गेले.
दुसरीचा प्रयत्न नसेल. चांगली गोलंदाजी मात्र केली या गोलंदाजाने. पहा शेवटचा षटक म्हणजे हाणामारीचा षटक. हाणामारीचा षटक म्हणजे कुतवा कुतवीचा षटक. या षटकामध्ये मात्र किती टार्गेट सेट होईल हा प्रश्न पडला गेला असेल. अद्याप विचार केला या गोलंदाजाचा. या गोलंदाजाने 2 चेंडू फेकल्यात, फक्त 1 धाव खर्च केली आहे. अजूनही मात्र या विचार केला 4 चेंडू शिल्लक असतील या षटकाचे. पुन्हा एकदा हो, चांगला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवतो चेंडू. थोडीशी घाई करतोय पण डायरेक्ट मात्र हा चेंडू फेटला. मात्र कॅरी केला असताना तर नक्की डायरेक्ट हिट केला होता तर फलंदाजाला मात्र परतावा लागला असता. मात्र असं काही घडलेलं नाही आहे मैदानामध्ये. तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट केले गेले. या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. धावपटलावरती धावा लावल्या तब्बल 43 धावा. ओ पुन्हा एकदा पाहावा लागेल पंच आमच्या कवळतील. हा चेंडू मात्र थोडासा लाईन मिस मात्र करतोय. हा चेंडू खराब आहे, मात्र व्हाईट चेंडू असेल. हा चेंडूचा विचार केला, थोडासा मात्र शरीरापासून दूर ठेवण्याचा काम केला तो या गोलंदाजाने. पुन्हा यार गोलंदाज राकेश. हो पुन्हा एकदा पाहायला गेला तर उंची जास्त मात्र लांबी कमी क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हो काय दमदार झेल टिपलाय त्या ठिकाणी. संपलाय फलंदाज. झेल मात्र उडा, स्वतः विकेट किपर येतोय. वाह काय झेल टिपलाय. संपलाय पहिल्या सत्राचा खेळ. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 44 धावा. 45 धावीचं लक्ष ठेवलं गेलंय. ओ टू डीजे. पण लगेच जॉईन व्हा. नेक्स्ट लढत असेल वाबंजे विरुद्ध खिरणे. दोन्ही संघाच्या संगणकाला मी विनंती करेल की आपण टॉस साठी जॉईन व्हावं. आई काइंडली रिक्वेस्ट बोथ द कैप्टन प्लीज फॉर द टॉस. आइए कप्तान दोनों, अगला मुकाबला बिग फाइट होगा. तो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये विनंती करेल ग्रामस्थ मंडळ तोंडरे कोणी ग्रामस्थ आले असतील तर त्यांना इन्व्हाइट करेल की आपण व्यासपीठावरती यावं. हरिदादा पाटील यांच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांना आमंत्रित करेल की आपण व्यासपीठावरती यावं आणि विराजमान व्हावं. चला मॅच साठी मी आमंत्रित करतो खिरणे टीमचे संगणक आणि वाबंजे संघाचे कॅप्टन सन्मान्य सुनीलजी खंडारे साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. यावं सुनील साहेब प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. खरं तर वाल संघाचे ऑनर आहेत संघ सुनील खंडारे साहेब उपस्थित झाले, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. आमच्या स्पर्धेचे आयोजक सन्मान्य हरिदादा पाटील यांच्या शुभ सन्मान. तर या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय मान्यवरांचं. या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय हरिदादा पाटील प्रेमाचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि खरं तर या स्पर्धेचा अर्थात कॅलेंडर देऊन आम्ही साहेबांचा शुभ सन्मान करतोय. चला लगेच विनंती करेल खिरणे संघाच्या कॅप्टनला आणि वाबंजे संघाच्या कॅप्टनला.
तर सन्माननीय राहुलजी सूर्यवंशी साहेबांना विनंती करेल आपण यावं, आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. राहुल सूर्यवंशी साहेब या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर सन्माननीय राहुलजी सूर्यवंशी साहेबांचा सन्मान या ठिकाणी दादांच्या शुभास केला जातोय. चला किरणे संघ कॅप्टन आणि बाबनजे संघ कॅप्टन आपल्याला शेवटचा आम्ही पुकार करतो की आपण टॉस साठी लगेच जॉईन व्हायचंय. नेणारी नेक्स्ट लढत तुम्हाला पाहायला मिळेल बाबनजे विरुद्ध किरणे, ही बिग फाईट मॅच. चला किरणे संघ कॅप्टन आमच्या सोबत जॉईन होतील. नक्कीच बिग फाईट लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. बिग फाईट मॅच दोन संघांमध्ये किरणे संघाचे कॅप्टन जॉईन होत आहेत. त्याचबरोबर प्रदीप दादा माली, दमदार व्यक्तिमत्व, मित्र हो, दोस्ती दुनियातला राजा माणूस, एक दिलदार व्यक्तिमत्व सन्माननीय प्रदीप दादा माली साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. चला बामनजी संघ कॅप्टन, किरणे संघ कॅप्टन जॉईन झालेत. थँक्यू सो मच. सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत. तिथे मॅच नंबर सेकंड तुम्ही मैदानावरती पाहताय. दोन बलाढ्य टीम 45 धावेचं टार्गेट सेट केलं. प्रथम बॅटिंग करताना टीम 44 धावा उभारल्या. टीम खरं तर आपण पाहिलं वाल संघ जो मैदानात उतरला, वोडाफोन वाल बी संघाने 44 धावा केलेत आणि 45 धावेचं टार्गेट मैदानावरती असेल. जय गणेश्वर धानसर जो आज स्कायरा 11 या नावानं मैदानात उतरलाय. दोन्ही संघाला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आज प्रेक्षक वर्ग चांगलं क्रिकेट पाहतं, स्टँडर्ड क्रिकेट. बॅटची एज एक चौकार अगोदर पहिला बॉलवरती, पण तो सेकंड बॉलवरती एक सिंगल प्राप्त करतात. दोन्ही बॅट्समन तुम्ही पाहिलं तर धानसर संघाचे विस्फोटक काढू मैदानावरती पाहायला मिळत आहेत. सलामीवीर राकेश पोरजी आणि डोनाल्ड पोरजी. टोटल स्कोर वरती 5 धावा. मॅच नंबर तुम्ही पाहताय तिथे टोटल स्कोर आपण पाहिला. धावपकावरती धावा लागल्यात 5. अगदी चांगली मॅच प्रेक्षक वर्ग एन्जॉय करत आहेत. बॉल चांगला पडल्यानंतर मात्र इथे डीप राहिलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू, उजव्या स्टीच्या जवळनं फेकणारा चेंडू. खरं तर आपण पाहिला यॉर्कर लाईनचा चेंडू. डॉट झालेत. फलंदाज धानसर संघाला 45 धावेचं टार्गेट दिलंय. आपण पाहतो मॅच नंबर 2. बॉल चांगला मिड विकेट रिजन मध्ये, फिल्डर नाहीये त्यानं चेंडू चाललाय दन 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 करत सीमारेषा बाहेर. 4 रन. तो 45 धावेचा. तर या दरम्यान मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं
हार्दिक हार्दिक स्वागत संदीप दादा पाटील, दोस्ती दुनियेतला राजा माणूस, एक दिलदार व्यक्तिमत्व आणि खरं तर नितलज ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व सरपंच संदीप दादा पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि दादा पाटील ग्रामस्थ मंडळ टोंडरे यांच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बॉल फेकले ते ओव्हरमध्ये आपण पाहिलं 5 आणि धाबा आले ते 11. आता जे समीकरण राहिले 19 बॉल आणि 34 धावेची गरज आहे. 45 धाबा गाठायचे होते, 11.25 ची सरासरी. चांगली सुरुवात ऑफ साईडला कव्हर ड्राईव्ह तुम्ही पाहतायत आणि चेंडू चाललाय कव्हर सीमारेखेबाहेर. अंतिम बॉलवरती अजून एक शानदार चौकार आणि पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर बढती 15. ओळख पटवानी तुम्ही घेऊन जा. चला भेटलेले कारण आयफोन आहे त्यामुळे तात्काळ लगेचच अतुल गोंदलीच आहे. मॅच सुरू होण्याच्या अगोदर त्याने मोबाईल गमावला. नाही आजचं जनरेशन आहे, मोबाईल शिवाय कोणी राहू शकत नाही, तरी सुद्धा मोबाईल हरवला. धावसंख्या इथे 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं की 15 धावा आल्यात. समीकरण राहिलं 18 बॉल आणि 30 ची गरज आहे. 11.25 ची सरासरी होती. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या आणि आता समीकरण उरलंय 18 बॉलमध्ये 30 धावेची आवश्यकता, म्हणजे प्रति षटक 10.00 ही सरासरी मैदानात गाठावी लागेल. लाईव्ह टेलिकास्ट त्रिमूर्ती तुम्हाला पाहायला मिळते. आई एकविरा इव्हेंट सोबत तुम्ही नॅशनल स्पोर्ट्स पाहता आणि त्यानंतर WTC हा त्रिवेणी संगम आहे. आज त्यांचं देखील कौतुक करूया. नॅशनल स्पोर्ट आमच्या सोबत जॉईन झालेत, त्यांचं देखील आपण स्वागत करू. एक चांगली स्पर्धा आणि आज या स्पर्धेतली दुसरी रात्र. एकूण 6 रात्र चालणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा. 50 संघांचा समावेश स्पर्धेमध्ये करण्यात आलाय. पहिलं प्राइस 50,000 रुपये आणि एंट्री फी फक्त 12,000 रुपये. बॉल चांगला इथे पडल्यानंतर अपील स्ट्रॉंग होतं. धावसंख्या एकूण पाहिली तर स्कोर बोर्ड होती. धावा लागल्यात त्या 16 रन्स. समीकरण 17 बॉलमध्ये 29 धावेची गरज आहे. दोन्ही संघाला संघर्ष करावा लागेल. राहत संघर्ष की जो चलता है सूर्य बनकर वही आगे निकलता है. आज नक्कीच या मॅच मध्ये चमकदार कामगिरी सूर्यासारखी करावी लागेल आणि नक्कीच येणारे 17 बॉल गरज आहे 29 धावेची. टीम टोटल 30 धावेची गरज आहे. बॉल LBW आउट झाला. खरं तर फलंदाज आणि धक्का लागलाय पहिला मैदानावरती. आता 17 बॉल मध्ये 30 धावेची गरज आहे. न्यू बॅट्समन बारक्या पोरजी मैदानावरती आलाय. सलामीर ओपनिंग ब्लास्टर तुम्ही पाहिलं. सलामीवीर बाद झाला. डोनर बाद झालाय. बॉल चांगल्या पडल्यानंतर थोडासा डीप राहिलाय. फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती या ओव्हरमध्ये कमबॅक केलंय प्रवीण मुंबईकर. ओव्हर नंबर 2 तुम्ही पाहताय तो फेकतोय. अगदी चांगलं षटक राहिलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा तोडफोड बॅटिंग झाली, पण तो सेकंड ओव्हरमध्ये प्रवीण मुंबईकरनं आतापर्यंत 2 बॉल 1 विकेट 0 धावा मॅच मध्ये कमबॅक. अजून एक चांगला बॉल अगदी राकेश सारख्या खेळाडूला शांत केलंय. टोटल स्कोर एकूण धावा फलकावरती 4था बॉल डॉट. कौतुक करेल प्रवीण मुंबईकरचं. अगदी त्यानं मॅच मध्ये कमबॅक केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये मॅच हातातनं निसटली, परंतु सेकंड ओव्हरमध्ये मॅचला कलाटणी दिली आणि 4 बॉल डॉट. पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर कॉन्फिडन्स वाढलं आणि मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी. यावेळी मात्र 5व्या बॉलला प्रहार केलाय. मिस टायमिंग
अजून एक धक्का प्रयास कोहलीनं झेल टिपलाय आणि इथे विकेट नंबर सेकंड जो प्रेशर 4 बॉल वरती आला आणि 5व्या बॉल वरती राकेशला विकेट मैदानात बाहेर फेकावी लागली. सॉरी बारक्या बाद झाले. एकूण धावसंख्या तुम्ही पाहिली धाव फलकावरती 15 आणि 2 गडी बाद. ज्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर आमचे सुनील दादा काटे माजी सरपंच नितलस आणि परशुराम भोपी वावंजे विभाग अध्यक्ष देखील मॅच आनंद घेतात. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि आमचे संदीप पाटील सरपंच नितलस यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. हिंदी हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषकामध्ये आलेल्या सर्व क्रीडरसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या एकूण 15. काय कमालीचं षटक राहिलंय. 5 चेंडू डॉट फेकलेत, 2 विकेट घेतलेत. न्यू बॅट्समन मैदानावरती तुषार पोरजी. बॉल यावी सावेत आहे. मिस टायमिंग जरूर होता परंतु एकदा जोरदार गोलंदाज प्रवीण मुंबईकर 2 विकेट आणि मेडन षटक या स्पर्धेमधलं त्यानं फेकलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 0 धावा 2 गडी बाद. टॉस त्या ठिकाणी केला जाईल. सैरजे आमच्यासोबत जॉईंट होतील आणि टॉस होतो खेरणे विरुद्ध वावंजे ही लढत होणार आहे. यस नाणेफेकी आपण संपन्न करू. मान्यवरांच्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय नितलस गावचे एक नामवंत सरपंच, कमी वयात ज्यांना सरपंच होण्याचा भाग्य लाभला, आम्ही विनंती करू आदरणीय संदीप दादा यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकी संपन्न करू. कारण क्रिकेट हा खेळ असतो स्फूर्तीचा, जरी वेगळे असल्या वाटा. म्हणून या दोन्ही बलाढ्य संघामध्ये करूया आपण छापा आणि काटा. एका बाजूला टीम आई गावदेवी क्रिकेट क्लब वावंजे आणि त्याला फाईट करणारा संघ अंश 11 खेरणी टीम. मान्यवरांच्या शुभ हस्ते करू आपण नाणेफेकी. हेट आणि कॉलिंग जातो आणि टॉसचा बॉस ठरलाय वावंजे टीम. निर्णय सांगा फक्त, कारण मॅच चालू आहे. यस डिसिजन इज पेंडिंग. दोन्ही टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांना विनंती करीन की आपण आसनग्रस्त व्हावं. थँक्यू सारियाचे जिंकण्यासाठी आता समीकरण उरलंय मैदानावरती. 12 बॉल 30. येणारे 3 षटक 30चं समीकरण होतं परंतु जे षटक प्रवीण मुंबईकरनं मैदानावरती फेकलं मेडन षटक आणि त्यानंतर मॅचला कलाटणी. बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाली की दोस्तों कभी हार नहीं होती. या मॅच मध्ये तेच सांगितलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 15 जरी आल्या तरी सेकंड ओव्हरमध्ये मॅचला कमबॅक केलं आणि अजून एक 7वा बॉल या ठिकाणी डॉट पाहायला मिळतोय. काय कमाल गोलंदाजी पाहायला मिळते. ही खेळपट्टी फलंदाजाला जास्त अनुकूल न ठरणारी आहे, त्यामुळे गोलंदाज मैदानावरती वर्चस्व गाजवतात. काल रात्री देखील गोलंदाजांचा दबदबा राहिला आणि आजच्या रात्रीमध्ये देखील गोलंदाजी वर्चस्व राहिली आहे. फुलटॉस चेंडू समोर खेळता स्क्रीनच्या समोर चाललाय. फुलटॉस होता परंतु एक सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर बढवती धावा आणि तिसरे पंच टीव्ही अंपायर रेफर केलाय. आता चेक करावं लागेल की बॉलला हाईट फॅक्टर किती होता. एक्झॅक्टली बॉल कमरेपेक्षा जास्त खाली होता की जास्त उंच होता हे फार महत्वाचं. आणि तिसरे पंच आमच्या सोबत जॉईन होत आहेत सुनील तांडेल. फेअर डिलिव्हरी. दहा चेंडू राहिले तर 29 धाबेची आवश्यकता मैदानावरती. बॉल यावेळी चांगला पडल्यानंतर मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर. इट इज अ वाईट. अतिरिक्त रन्स तुम्ही पाहतायत. स्कोरबोर्ड होती धाबा लागतात. त्यांचे स्कोर सांगतात 17 धाबा आणि राहिल्यात त्यात 10 बॉल मध्ये 28 धाबा. खूप चांगला मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळतो. दोन संघ एकमेकांसमोर आहेत, त्यामुळे दोन्ही संघ एकमेकाविरुद्ध खेळत असताना हार मानत नाहीयेत, कारण मॅच देखील तेवढीच चांगली आहे. बॉल चांगला एक्स्ट्रा कव्हरला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये झेल टिपलाय आणि धक्का लागतोय. बिग विकेट. बॅट्समन मैदान सोडेल खरं तर तुषार. बॅक टू द डगआउट.
नक्कीच जगाच्या पाठीशी तुम्ही कुठेही जा, जर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास तुमच्या सोबत असेल तर जगात तुम्हाला कोणी परास्त करू शकत नाहीये. आणि आता तेच करावं लागेल टीम डान्सरला. शॉर्ट एक्स्ट्रा कबरला झेल टिपला, शॉर्ट एक्स्ट्रा कबरमध्ये बॉल अडवलाय. आज चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं बिपिन पावशेचं. काल वहाल संघ सिद्धी करवली नाईट टुर्नामेंटमध्ये चॅम्पियन राहिला. आज ओढा पण वहाल मैदानावरती आलाय. काल न्यू यंगस्टार वहाल संघाची कामगिरी सिद्धी करवली नाईट टुर्नामेंट 1.5 लाख रुपयाची स्पर्धा त्याने जिंकली. बॉल चांगला होता, फुल टॉस संधी होती, ती संधी गमावली आहे. आणि आता मॅच मध्ये एवढी मोठी संधी राकेश सारख्या खेळाडू मैदानावरती गमावतोय म्हणजे प्रेशर नक्कीच असेल डान्सर टीम होती. एक सिंगल मिळाली, सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 19 धाबा स्कोर बोर्ड होती. आता राहिलेत ते 7 बॉल आणि 26 धाबेची आवश्यकता. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील परंतु बॉल पडल्यानंतर अगदी वेगानं लेग स्टंपच्या वरनं जातो डाव्या एसटीच्या वरून एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. येणाऱ्या अंतिम षटकांना आता 26 धाबेची आवश्यकता. चला वेळ घेऊ नका. टीम ओढापण बहाल संघ आपल्याला देखील विनंती आहे की जास्त वेळ न घेता आपण लगेच शतरक्षण लावून घ्या. येणारे समीकरण राहिलं मॅच मध्ये येणारे 6 चेंडू आणि 26 धाबेची गरज. इथनं आता नक्की एक गोष्ट सांगेल डान्सर संघाला, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्की बदलतीये. परिस्थिती किती कठीण असू द्या त्या परिस्थितीवरती रडत बसण्यापेक्षा लढत बसा ही शिकवण आहे आम्हाला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची. आणि आज परिस्थिती किती कठीण असली तरी डान्सर संघाला एक स्टँडर्ड क्रिकेट दाखवावं लागेल. नेहमी कठीण काळात राकेश पोर्जीनं चांगला खेळ केला परंतु त्या राकेशला आता आक्रमकता सिद्ध करावी लागेल. 6 मध्ये बनवायचे ते 26. 19 3 ओव्हरमध्ये पहिला चेंडू लॉप केला ऑफसाईडला. क्षेत्ररक्षक आहे रन्स घेत नाहीये कारण आता समीकरण 5 मध्ये 26 धाबेची गरज आहे. 5 मोठ्या फटक्यांची आवश्यकता कारण मॅच मध्ये आता संघर्ष वाढलाय डान्सर संघाचा. नेक्स्ट लढत तुम्हाला पाहायला मिळेल किरण विरुद्ध वाबंज ही बिग फाईट मॅच प्रेक्षक वर्ग पाहणार. बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा पंचांनी स्वर घोषित केला. अव्वंत धावसंख्या वाढतीये. टीम टोटल सध्या स्कोरबोर्ड होती धाबा लागते ते 20-25 धाबेची गरज. राहिलेत 5 बॉल. येणारे 2 बॉल 2 मोठे फटके जरी आले तरी मॅच मध्ये कमबॅक होईल हे राकेशला माहिती आहे. त्यामुळे राकेश तक धरून बसलाय सेकंड होती. बॉल मिस टायमिंग आहे आणि आता संधी आहे. राकेश पोर्जी देखील बाद. येणारे 4 बॉल 4 षटकात जरी डान्सर संघ सामना जिंकणार नाहीये कारण कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. वेग फाईट मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळाली. या मॅच मध्ये असं वाटलं की संघर्ष करताना डान्सर संघ पाहायला मिळेल परंतु मी ओढा पण बा संघाचं कौतुक करेल ज्यानं अप्रतिम क्रिकेट सादर केलंय. खूप चांगली लढत प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. आज मात्र इथे दुसरी रात्र. ऋषभ मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर जगन्नाथ दाडावकर यांचं देखील आगमन झालंय परंतु इथे भव्य स्वागत केलं आणि बॉल सीमारेषा बाहेर. नक्कीच आज या स्पर्धेतली दुसरी रात्र. षटकार आला परंतु उशीर झाला. खरं तर हे षटकार सुरुवातीला यायला हवे होते कारण आता चौका षटकाराला काहीच किंमत राहिली नाहीये. आम्ही नेहमी सांगतो ना की
भातं करपून गेल्यानंतर पडलेल्या पावसाला शून्य किंमत, वेळ निघून गेल्यानंतर सुचलेल्या बुद्धीला शून्य किंमत, आणि तसंच मॅच संपल्यानंतर मारलेले चौकार किंवा षटकार यांना शून्य किंमत. कारण वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला. येणारे 2 बॉल फक्त औपचारिकता आहे. दानसर संघाच्या हातात मॅच निसटली आहे. ओढापण महासंघानं दमदार परफॉर्मन्स केला आणि या मॅच मध्ये पकड आता त्यांनी मजबूत केली. बॉल चांगला चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चौकार आल्या तरी काही फरक पडणार नाही. मी अगोदरच सांगितलं की वेळ गेली, सत्ता गेली आणि आता चौकार आलाय. 1 बॉल 14ची गरज. तर नक्कीच मॅच मध्ये औपचारिकता. प्रतीकचं हे षटक ज्यांना प्रतिम बॅटिंग देखील केली, 16 धाबेचं योगदान देखील त्यानं बॅटिंग करत असताना टीमला दिलं. खरं तर त्यांची सलामी जोडीच चांगली होती. प्रयास कोहली आणि प्रतीक पाटीलनं केलेली दमदार सुरुवात आणि इथे मॅच जिंकली आहे टीम ओढापण बहाल संघ. अभिनंदन. हार्डलक टीम जय गणेश्वर दानसर संघ ज्यांना सामना गमवावा लागलाय. चला दोन्ही संघ सेकंड करा. सेकंड करून आपण मैदानाच्या बाहेर व्हायचं आहे. कारण असं म्हटलं जात आहे की एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हारल्यानं कोणी फकीर होत नाही. जिंकणं आणि हारणं हा क्रिकेटचा खेळ आहे. आज हारलो, उद्या नक्की जिंकू. नक्कीच मी शुभेच्छा देईल दानसर संघाला. परंतु आज का हारलात, काय कमी पडलं, कुठे चुकलं, या सगळ्या गोष्टी सुधारून येणाऱ्या नेक्स्ट स्पर्धेमध्ये तुम्ही चांगली कामगिरी करा ही तुम्हाला शुभेच्छा देईल आणि अभिनंदन करेल. इथे ओढापण बहाल संघाचं ज्यानं मॅच जिंकली आणि मॅचचा हिरो ठरलाय, मॅन ऑफ द मॅच, ज्यानं 16 धाबेची शानदार इनिंग सोबत 1 विकेट देखील प्रस्थापित केली.